नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जे की बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरणची मित्रांनो बघा जे की संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे परिसर अभ्यासाचे मित्रांनो 30 गुण व मराठी व्याकरणचे 30 असे बघा टोटल तुमचे 60 गुण मित्रांनो बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर होतील। म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य शेवटपर्यंत या ठिकाणी अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी भेट दिली असेल तर बघा पहिलं आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके मित्रांनो, बघा व्हिडिओ पाहण्यासोबत वही पेन घेऊन हे संपूर्ण बघा लिहून घ्या आणि लिहून घेऊन बघा मित्रांनो जवळ 48 तासाच्या आत बघा हे संपूर्ण मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या। ओके, कारण बघा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारली जातील या स्वरूपाची ही आजची आपली संपूर्ण प्रश्नसंच आहेत। प्रश्न पहिला, जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक मानवी हक्क दिवस मित्रांनो जे की बघा क्रमांक 10 डिसेंबर रोजी मित्रांनो साजरा केला जातो। ओके, पुढे आणखी काही बघा मी खाली महत्त्वाचे दिनविशेष दिलेलो आहे, जसं की बघा 10 जानेवारी जागतिक हास्य दिवस, 3 मार्च राष्ट्रीय संरक्षण दिवस, 29 फेब्रुवारी व्यसनमुक्ती दिवस, 12 मार्च समता दिवस, 11 एप्रिल शिक्षक हक्क दिवस, 8 जून जागतिक समुद्र दिवस। बघा 11 एप्रिल हा मित्रांनो बघा महत्त्वाचा दिनविशेष आहे, याला तुम्ही पाठांतर करून घ्या, शिक्षक हक्क दिवस। ओके, 12 जून जागतिक कामगार बाल मुक्ती दिवस। ओके, जागतिक बाल कामगार मुक्ती दिवस 12 जून। 8वा 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस, 26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिवस व 23 डिसेंबर किसान दिवस। ओके, हे संपूर्ण बघा मित्रांनो दिनविशेष तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो बघा याच्यावर एखादा मित्रांनो बघा जे की 100% एक प्रश्न मित्रांनो विचारला जातो। ओके, यातला मित्रांनो बघा जे की हे 5व्या क्रमांकाचा 11 एप्रिल शिक्षक हक्क दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। म्हणून मित्रांनो बघा हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठ आत्ताच्या आता करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न बघा दुसरा, महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक बघा जे की ग.वा. सरदार हे आहेत। ओके, ग.वा. सरदार लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण मित्रांनो बघा जे की सर्वात जास्त आहे? तर बघा जे की क्रमांक गडचिरोली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, चौथा प्रश्न, भारतात रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर बघा या ठिकाणी भारतामध्ये आपल्या रेल्वे तारायंत्र व पोस्ट यांची मित्रांनो बघा जी की सुरुवात या ठिकाणी बघा जी की क्रमांक ड बघा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली आहे। ओके, पुढचा प्रश्न, तर पोलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो किंवा कोणत्या बघा जीवनसत्वाच्या बघा जे की अभावामुळे पोलाग्रा हा रोग होतो? या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो। तर जे की बघा क्रमांक नायसिन मित्रांनो बघा या जीवनसत्वाच्या अभावामुळे पोलाग्रा हा बघा जो की रोग होतो। पुढे यासोबत बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही एक बघा आपल्या TET परीक्षेसाठी एक आम्ही 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा तयार केलेला आहे। यात बघा जे की TETला रिपीट झालेली सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडीची मित्रांनो प्रश्नसंच आहेत, म्हणून लगेच खरेदी करा। लगेच बघा खरेदी करण्यासाठी 74 14 939007 हा आपला क्रमांक आहे। या बघा मित्रांनो नंबरवर जी की 150 रुपये पे करून तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्यायचे आहे। बघा एक ते बघा मित्रांनो 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देऊ। ओके, अवश्य आपला हा महाठोकळा बघा तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या, कारण मित्रांनो शेवटचे 10 दिवस आहेत आणि मित्रांनो बघा या ठिकाणी कमी वेळेमध्ये मित्रांनो बघा जास्त जर तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी बघा मित्रांनो सर्वोत्तम हा आपला तुमच्यासाठी महाठोकळा या ठिकाणी ठरणार आहे। ओके, म्हणून आपला हा महाठोकळा लगेच बाय करा। पुढे दुसरा प्रश्न बघा 6वा प्रश्न, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर काळी क्रांती ही संकल्पना बघा मित्रांनो जी की क्रमांक 2 बघा जी की ब खनिज तेलाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा बघा जे की विक्रम मोडलेला आहे?
तर जे की बघा क्रमांक रशिया या देशाचा मित्रांनो बघा जे की विक्रम भारताने 104 उपग्रह प्रक्षेपित करून मित्रांनो मोडलेला आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे LSD म्हणजे काय, तर बघा मित्रांनो LSD म्हणजे काय, तर जी की बघा क्रमांक ड लिसर्जिक ॲसिड आयथिसामाइड बघा मित्रांनो असा त्याचा मित्रांनो जी की बघा अर्थ होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो, तर बघा मित्रांनो आपण जे हाताला सॅनिटायझर लावतो त्या मित्रांनो बघा त्या सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो, तर जी की बघा क्रमांक आयसोप्रोफिल अल्कोहोल मित्रांनो बघा त्यामध्ये असतो. ओके, एकदाशी तुम्ही काय करा त्या मित्रांनो सॅनिटायझरचा बघा तुम्ही या ठिकाणी वास घेऊन बघा, त्याच्यातून मित्रांनो बघा जी की तुम्हाला अल्कोहोलचा वास येतो. ओके, पुढचा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर मनसर ह्या टेकड्या बघा जी की क्रमांक ब बघा जी की नागपूर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे 11वा प्रश्न, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम लावायचा आहे, तर बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम हा जे की बघा क्रमांक आहे, जळगाव, बुलढाणा, अकोला व अमरावती या प्रकारचा. पुढे पुढचा प्रश्न बघा 12वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर बघा जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे, तर जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा आहे मित्रांनो बघा जी की रायगड जिल्ह्यामध्ये क्रमांक ब अलिबाग या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या. पुढचा जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे, तर जैन धर्माचे मित्रांनो बघा जे की पहिले तीर्थकर लक्षात असू द्या भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी की क्रमांक क मांगीतुंगी मित्रांनो बघा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. मांगीतुंगी. पुढे कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत, कारण काय आहे, तर बघा मित्रांनो कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ बघा जे की त्रिभुज प्रदेश नाहीत, याचं कारण म्हणजे बघा मित्रांनो त्या तीव्र उतारावरून मित्रांनो वाहतात म्हणून मित्रांनो बघा जे की त्यांच्या मित्रांनो मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत. ओके, पुढे 15वा प्रश्न, तर 1920 मध्ये सातारा रोडला डॅश डॅश यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला, तर बघा मित्रांनो 1920 मध्ये सातारा रोडला जे की बघा कूपर मित्रांनो बघा या व्यक्तीने जे की डिझेल मित्रांनो इंजिन बनवणाऱ्या देशातील पहिला मित्रांनो कारखाना सुरू केलेला होता, जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे 16वा प्रश्न, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बघा मित्रांनो बावनथडी हा जो मित्रांनो प्रकल्प आहे बघा हा जो की बघा क्रमांक ब जी की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य म्हणजेच माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे, तर मित्रांनो बघा जे की माळढोक पक्षी अभयारण्य हे जे की बघा क्रमांक क बघा सोलापूर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, याला ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य असे देखील आपण म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर महाराज टर्मिनस मुंबई याचा कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा मित्रांनो बघा जे की कोणत्या वर्षी जी की जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला, तर जी की बघा क्रमांक 2004 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कधी झाला, तर भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये बघा जी की पश्चिम घाटाचा समावेश कधी झाला, तर जी की बघा क्रमांक 2012 मध्ये. पुढे खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात, तर बघा मित्रांनो या चारीपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात, तर जी की बघा क्रमांक ब कोसी बघा मित्रांनो हे जे या ठिकाणी आहे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही, तर बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक हरियाणा मित्रांनो या राज्याची जी मित्रांनो बघा सीमा आहे पाकिस्तानच्या मित्रांनो सीमेला लागून नाही. जर हिला सोडलं गुजरात, राजस्थान व मित्रांनो पंजाब मित्रांनो या तीनही राज्याची बघा जी की सीमा मित्रांनो पाकिस्तान बघा या देशाला लाभलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न, भारतात बघा डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे, तर मित्रांनो बघा जी की देशामध्ये डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय बघा जी की क्रमांक 2 बघा जी की ब हैदराबाद या ठिकाणी आहे. ओके, पुढचा
बघा हां, तर हिंदुकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे? तर हिंदुकुश ही बघा जी की पर्वतरांग मित्रांनो बघा जी की क्रमांक अफगाणिस्तान या देशामध्ये आहे. मित्रांनो बघा शक्यतो बघा जे की तुम्ही जी के जी एसचे मित्रांनो बघा परिसर अभ्यासचे मित्रांनो बघा जी की सोपे प्रश्न करून घ्या बघा मित्रांनो, जसे की मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो. एकदम सोपे प्रश्नसंच मित्रांनो जे की या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. जास्त काही तुम्हाला अवघड लेवलचे या ठिकाणी बघा प्रश्नसंच विचारले जाणार नाहीत. ओके, तर बघा जे की क्रमांक क मित्रांनो अफगाणिस्तान प्रश्नाचा आपला आन्सर आहे. 24वा प्रश्न, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ड बघा जे की 5 गाव लक्षात ठेवायचं आहे. पुढे बोडो ही बघा आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो बोडो ही बघा जे की आदिवासी जमात क्रमांक अ बघा जे की आसाम मित्रांनो या राज्यामध्ये आहे. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, याच्या बाद बघा जे की आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो आपल्या स्वाभाविक बोलण्याला मित्रांनो जे की बघा क्रमांक ब नाट्य असे म्हणतात. ओके, हा बघा जे की मराठी व्याकरणावरचा मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा जी की खानदेश भागामध्ये बोलली जाणारी बोलीभाषा कोणती आहे? तर जी की बघा क्रमांक अहिराणी ही आहे, लक्षात असू द्या. पुढा 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्णास वत्स वर्ण म्हणतात? बघा मित्रांनो वत्स वर्ण बघा जी की या चारीपैकी कोणत्या वर्णाला म्हणतात? तर जी की बघा क्रमांक ड बघा जी की दंत तालव्य वर्ण. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 29वा, गंगा नदी हिमालयातून पर्वतात वाहते, यातील विशेष नामे आपल्याला सांगायची आहेत. तर गंगा नदी हिमालयातून वाहते मित्रांनो बघा जी की यातील विशेष नामे म्हणजे जी की बघा क्रमांक अ गंगा व हिमालय आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे पुढचा प्रश्न बघा, तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे? तर बघा मित्रांनो तू या सर्वनामाच्या चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते? तर जे की बघा मित्रांनो क्रमांक ब बघा जी की तुशी मित्रांनो बघा असे जी की मित्रांनो बघा त्याचं जी की मित्रांनो बघा या ठिकाणी चतुर्थ मित्रांनो विभक्तीतील एकवचनी रूप होतं, जी की बघा क्रमांक ब तुशी, लक्षात असू द्या. पुढे 31वा प्रश्न, द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? तर द्विज मित्रांनो बघा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ सुमन. तर सुमन हा बघा मित्रांनो जी की फुले मित्रांनो बघा याचा समानार्थी शब्द आहे. तर मित्रांनो जर उडलेले पक्षी विहंग व विहंग मित्रांनो हे तीनही बघा जे की द्विज मित्रांनो बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, पुढचा, बाग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर बाग मित्रांनो या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जी की मित्रांनो क्रमांक अ उद्यान हा होतो. ओके, उद्यान जी की बघा क्रमांक 1 उद्यान आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा, वादावादित या शब्दाचा पर्यायी अर्थ कोणता? तर बघा मित्रांनो वादातीत बघा, वादावादित नाही तर वादातीत आहे. तर या शब्दाचा पर्यायी अर्थ कोणता आहे? तर जे की बघा क्रमांक मित्रांनो क बघा कोणतेही वाद नसलेला मित्रांनो बघा याचा असा अर्थ होतो. पुढे पुढचा प्रश्न बघा 34वा. हां, तर वाक्य पर्यायी वाचून बघा वाक्य पर्यायी वाचून अचूक शब्द समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. ओके, वाक्य व पर्याय मित्रांनो सॉरी या ठिकाणी नाही तर पर्याय आहे. तर वाक्य व पर्याय वाचून अचूक शब्द समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. तर अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्याला काय म्हणतात? तर बघा जी की क्रमांक ड अष्टावधानी असे म्हणतात. ओके, लक्षात असू द्या. 35वा प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. बघा मित्रांनो पुढील वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय कोणता? तर जे की न्यूनगंड असणे याचा मित्रांनो बघा जे की अर्थाचा योग्य पर्याय कोणता? तर जे की बघा क्रमांक अ कमीपणाची भावना असणे असा होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे 36वा प्रश्न, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? तर कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही जी मित्रांनो बघा म्हण आहे ही कोणत्या भाषेतील आहे किंवा बोलीतील आहे? तर जी की बघा क्रमांक ब वराडी या बोलीतील आहे. पुढे पुढचा प्रश्न, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा
अर्थ खालीलपैकी काय आहे? तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा योग्य अर्थ बघा जी की क्रमांक द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र जास्त करून घ्यायचे असा मित्रांनो त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, दादर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर बघा मित्रांनो, दादर हा जो शब्द आहे बघा हा कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ड गुजराती या भाषेतून आलेला आहे. पुढे 39वा प्रश्न, अग अग म्हशी आणि डॅश डॅश म्हणून पूर्ण करा. तर बघा अग अग म्हशी डॅश डॅश म्हणून पूर्ण करा. तर अग अग म्हशी आणि त्याच्या बादचं काय आहे? तर त्याच्या बादचं बघा जे की क्रमांक मला कोठे नेशी मित्रांनो असा त्याचा बघा जे की मित्रांनो समोरचं म्हण आहे. आणि हे संपूर्ण म्हण मिळून अग अग म्हशी आणि मला कोठे नेशी मित्रांनो बघा ही संपूर्ण म्हण अशी तयार होते. ओके. पुढे 40वा प्रश्न, वेलींचा या शब्दासाठी योग्य शब्द समूहदर्शक शब्द सुचवा. तर बघा जे की वेलींचा मित्रांनो बघा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द सुचवायचा आहे. तर वेलींचा मित्रांनो बघा याच्यासाठी जे की योग्य शब्द समूहदर्शक शब्द म्हणजे जे की बघा क्रमांक ब कुंज असतो वेलींचा. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, टाळ्यांचा या शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक बघा शब्द सुचवायचा आहे. तर टाळ्यांचा या शब्दासाठी जे की बघा योग्य ध्वनिदर्शक शब्द म्हणजे बघा जी की क्रमांक ब खळखळाट असा होतो. लक्षात असू द्या. सॉरी, क्रमांक अ बघा जे की कडकडाट आहे. सॉरी, थोडंसं कधीतरी बघा चुकीने एखादा प्रश्न या ठिकाणी बोलता बोलता बघा चुकीचा मित्रांनो जी की शब्दसंग्रह निघतो. जी की बघा क्रमांक अ कडकडाट मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे 42वा प्रश्न बघा, महाराष्ट्र कवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर जे की बघा क्रमांक ब यशवंत दिनकर पेंढारकर मित्रांनो बघा यांना जे की महाराष्ट्र कवी या टोपण नावानं ओळखलं जातं. पुढे 43वा प्रश्न, महाशिवरात्री हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो? तर बघा महाशिवरात्री हा जो सण आहे बघा हा कोणत्या मराठी महिन्यामध्ये येणारा सण आहे? तर जे की बघा क्रमांक माघ या मित्रांनो महिन्यामध्ये येणारा सण आहे. ओके. पुढचा, एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर बघा एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक बघा जी की मित्रांनो क्रमांक ड बघा जी की गंगाधर गाडगीळ हे आहेत. पुढचा प्रश्न, आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. या बघा काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत? तर जी की बघा क्रमांक अ फकीरराव मुंजाजी शिंदे मित्रांनो बघा यांनी या संपूर्ण बघा मित्रांनो जी की काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत. ओके. पुढचा, सत्य तोच धर्म करावा कायम, मानव आराम सर्व ठाई, मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती, ज्योती म्हणे बघा. सदरची पंक्ती कोणत्या लेखकाची आहेत किंवा लेखाची आहेत? तर बघा मित्रांनो हे बघा संपूर्ण बघा जे की वरच्या मित्रांनो पंक्ती कोणत्या लेखकाच्या आहेत? तर जे की बघा क्रमांक ब महात्मा ज्योतिराव फुले मित्रांनो बघा यांच्या हे संपूर्ण जे की मित्रांनो वळी आहेत पंक्ती आहेत. 47वा प्रश्न, ते एवढेशे पोरं हसण्यासारखे चपळ होते या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर ते एवढेशे पोरं हसण्यासारखे चपळ होते मित्रांनो बघा जे की या वाक्यातील अलंकार हा जे की क्रमांक बघा क जे की उपमा अलंकार आहे. पुढचा प्रश्न, अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ काय? तर जे की बघा क्रमांक ड मित्रांनो नुकसान होणे असा आहे. पुढे 49वा प्रश्न, र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? तर बघा मित्रांनो र या व्यंजनाच्या एकूण जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? तर जे की बघा क्रमांक अ 4 पद्धती आहेत. लक्षात असू द्या. खूपच इम्पॉर्टंट संपूर्ण प्रश्नसंच आहेत. पुढे शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? तर मित्रांनो या चारीपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? तर याचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला आजचा संपूर्ण भाग जास्तीत जास्त शेअर करा. आणखी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचा जर या ठिकाणी आणखी नाही बघा अभ्यास झाला नसेल मी वरील आपलं जे की नंबर दिलेला आहे बघा तो आपला महाटोकळा या ठिकाणी अवश्य बाय करून घ्या. यासोबत बघा मित्रांनो जास्त कमी वेळेमध्ये जास्त जर तुम्हाला या ठिकाणी अभ्यास तुमचा या ठिकाणी करायचा असेल कमी वेळात जास्त तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या या मित्रांनो बघा जे की चॅनलवर आम्ही बघा आपली एक TETची बघा जे की मित्रांनो TET एक्झाम 2025 मित्रांनो बघा या नावाची जे की एक प्लेलिस्ट बघा आम्ही या ठिकाणी मित्रांनो जी की क्रिएट करून ठेवलेली आहे मित्रांनो बघा. त्या प्लेलिस्टला तुम्ही अवश्य संपूर्ण प्लेलिस्ट पाहून घ्या. जवळपास या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो 15 ते 16
15 मित्रांनो प्लस असे मित्रांनो म्हणजे की व्हिडिओज आहेत. हे जर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी प्रश्नपत्रिका तपासून घेतल्या, पाहून घेतल्या, तर मी गॅरंटी देतो मित्रांनो, बघा जे की तुमचं मानसशास्त्र, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण आणि मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हे संपूर्ण तुमचं मित्रांनो पक्कं होऊन जाईल मित्रांनो, ती जर तुम्ही संपूर्ण प्लेलिस्ट या ठिकाणी अभ्यासून घेतली तर. म्हणून अवश्य प्लेलिस्ट अभ्यासून घ्या. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील आपला आजचा संपूर्ण भाग शेअर करा. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.